शस्त्र आणि अस्त्रांचा धनी होता. त्यानं युद्धभूमीवर प्रवेश करताच आपल्या शक्तींनी वानर सैन्याची दाणादाण उडवायला प्रारंभ केला. वानर सेनेतील सर्व लक्ष्मणाची शक्ती कमी पडू लागली. प्रभू श्रीराम त्याच्या मदतीला धावले. राम, लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. एका क्षणी मेघनादाने त्याच्या जवळील अतिसंहारक नागपाश अस्त्राचा वापर केला. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडले. वानर सैन्यात हाहाकार उडाला. वीर जांबुवंत हनुमानाला म्हणाले, अंजनी पुत्र हनुमान, या नागपाशातून प्रभूंची सुटका फक्त गरुड राजच करू शकतात. आपण त्वरेने त्यांच्याकडे जावे. जांबुवंताचा सल्ला आपण इतके भयभीत का दिसत आहात? काय संकट आले आहे? गरुडराज, रावण पुत्र मेघनादानं नागपाश अस्त्राचा युद्धभूमीवर येण्यास तयार झाले आणि गरुड राजांनी आपलं विराट रूप धारण केलं. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची त्या संहारक नागपाश अस्त्रातून मुक्तता केली. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना पुन्हा एकदा उभं राहिलेलं पाहून वानर सैन्यात एकच जल्लोष झाला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. नागपाश अस्त्रातून मुक्तता झाल्यानंतर जागृतावस्थेत आलेल्या प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला गरुड राजानं वंदन केलं आणि ते पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले.
नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.